13 वर्षापूर्वीचा एक आरोप, देशातील सगळ्यात चर्चित पत्रकारांपैकी एक नाव, 7 वर्षांहून अधिक काळ चाललेली न्यायालयीन लढाई, 2021 मध्ये निर्दोष मुक्तता आणि आता त्याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांना 2013 मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? ट्रायल कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता का केली होती? उच्च न्यायालयानं तो निकाल का रद्द केला होता? आणि शिक्षा झाल्यानंतर तरुण तेजपाल नेमकं काय म्हणाले आहेत? चला संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून समजून घेऊयात. नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. एकेकाळी भारतातील शोध पत्रकारितेचा चेहरा म्हणून तरुण तेजपाल यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांनी अनिरुद्ध बहल यांच्यासोबत तहलका मासिकाची स्थापना केली. संरक्षण व्यवहारातील स्टिंग ऑपरेशन, अनेक राजकीय खुलासे आणि धाडसी पत्रकारितेमुळे तहलका देशभर चर्चेत आलं. 2011 मध्ये त्यांनी थिंक फेस्ट सुरू केला. राजकारणी, उद्योगपती, लेखक, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होती. मात्र 2013 मधील गोवा थिंक फेस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद ठरला. नोव्हेंबर 2013 गोव्यातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये थिंक फेस्ट सुरू होता. याच कार्यक्रमात काम करणाऱ्या एका कनिष्ठ महिला पत्रकारानं आरोप केला की 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार तिला जबरदस्तीनं लिफ्टमध्ये ओढण्यात आलं. लिफ्ट काही काळ थांबवण्यात आली आणि तिच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन करण्यात आलं. या महिलेचा आणखी एक आरोप म्हणजे घटनेबाबत कुणाला सांगितलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली आहे. या घटनेनंतर पीडितेनं व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तरुण तेजपाल यांनी संबंधित महिला आणि शोमा चौधरी यांना ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये त्यांनी मी परिस्थितीचा चुकीचा अंदाज घेतला, मी बिनशर्त माफी मागतो असं म्हटलं होतं. याच ईमेलवर पुढे न्यायालयात मोठा वाद झाला. सरकारी पक्षाने तो महत्त्वाचा पुरावा असल्याचा दावा केला, तर बचाव पक्षानं हा ईमेल वेगळ्या परिस्थितीत लिहिला गेला असल्याचा युक्तिवाद केलाय. 23 नोव्हेंबर 2013 गोवा पोलिसांनी बलात्कारासह वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. 30 नोव्हेंबरला तरुण तेजपाल यांना अटक झाली. 2014 मध्ये जवळपास 2846 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यानंतर सुरू झाली अनेक वर्षांची न्यायालयीन लढाई. दरम्यान याचिका, जामीन, सुनावण्या, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार, क्रॉस एक्झामिनेशन, अनेक कायदेशीर घडामोडी घडत राहिल्या. कोरोनामुळे सुनावणीला विलंब झाला. 21 मे 2021 गोव्यातील सत्र न्यायालयानं तरुण तेजपाल यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयानं पुराव्यांच्या मूल्यांकनाबाबत निरीक्षणं नोंदवली आणि आरोपीला संशयाचा फायदा दिला. निकालानंतर तरुण तेजपाल यांनी सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली. मात्र ही लढाई इथंच थांबली नाही, तर गोवा सरकारनं ट्रायल कोर्टाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिला. सरकारचा दावा होता, ट्रायल कोर्टानं अनेक महत्त्वाच्या पुराव्यांचं योग्य मूल्यमापन केलं नाही. उच्च न्यायालयात दीर्घ सुनावणी झाली आणि अखेर उच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द केला. तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं आणि 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आज त्यांना सुनावण्यात आली आहे. यामध्ये आमचे लोकमतचे प्रतिनिधी वासुदेव पागी हे 2013 पासून या घटनेकडे लक्ष ठेवून होते. ही केस त्यांच्या नजरेतून समजून घेऊयात. तहलकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना जी सक्त मजुरी 10 वर्षाचे झाले. मला तरी तो निकाल अपेक्षितच होता, कारण ह्या केसचा मी 2013 पासून मी फॉलोअप करतोय आणि बारीकचा अभ्यास पण आहे. 13 मध्ये माबोडी येथील मोठ्या हॉटेलमध्ये थिंक फेस्टिवल होतं. त्यावेळी हे घडलं होतं. त्यामध्ये तेजपाल आले होते आणि त्याचे सहकारी आणि तो जेव्हा एका लिफ्टमधून जात होते म्हणजे आणि येत होते, त्यावेळची घटना आणि त्यांनी त्याला लैंगिक त्याच्यावर अत्याचार केले. हायवे फेस्टिवल जे संपलं ना आणि जेव्हा ती घरी गेली, नंतर तिने आपली ही व्यथा काय आपल्या बाबतीत जे घडलं ते आपल्या मित्रांना सांगितलं आणि मित्रांनी नंतर त्याला धीर दिला आणि याबाबतीत तू गप्प राहू नकोस, तक्रार करायला सांगितली आणि ते तक्रार करायला तयार नव्हती. शेवटी त्यांनी गोवा पोलिसांना मेल पाठवला.
त्यांचे काही सहकाऱ्यांनी पण पाठवले आणि ते त्याच्यामध्ये हे बनले, म्हणजे काय म्हणतात त्याला, साक्षीदार बनले. आणि त्यानंतर एकंदरीत या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली. अ, हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सेन्सिटिव्ह होती ना, आणि त्यावेळची ती डी-वाय-एस-पी, आता एस-पी बनले सुनीता सावंत, यांच्याकडे हे प्रकरण दिले. ते धडाडीची ऑफिसर त्याची. आणि सुनीता सावंत या मुंबईमध्ये जाऊन त्याच्या स्टेटमेंट घेतलं आणि त्यानंतर एफ-आय-आर झाली याच्या प्रकरणात. नंतर एकंदरीत त्या मुलीला कन्विन्स करणे, तिला धीर देणे चॅलेंजेस होतं. आणि मला आठवतं ती मुलगी आपल्या सेशन कोर्टमध्ये ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट देण्यासाठी येणार होती. आणि आली होती आणि तिथून ती स्टेटमेंट देऊन बाहेर जाताना ते असं घडलं, की सगळीकडे मीडियाचे कॅमेरे होते. म्हणजे नो डाउट आहे काहीतरी झाकूनच आणणार त्याला. तरीसुद्धा पण शेवटी व्हिक्टिम गर्ल ना ती, कशी जाणार? आणि त्यामुळे त्या आयओचं मी तुझं कौतुक करण्यासारखं, त्यांनी काय केलं, तिच्यासारख्याच एक 4, 5, 6 का कितीतरी मुलींना तिच्याबरोबर सोडले आणि कुठली व्हिक्टिम आणि कुठली हे ते कळायला मार्ग नाही, अशी करून त्याचा मार्ग काढला. असं खूप काही घडलं. नंतर सुप्रीम कोर्ट आपल्या याच्यामध्ये याला चार्जशीट झाली. म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये. आणि हा खूप लांब चालला. ही वॉज फायलिंग पेटिशन्स लाइक अ मॅड. घेऊन खूप त्याने घातली तरी जणू काही म्हणजे प्रोसिडिंग्स स्लो व्हावी. आणि झाला पण तसं, कारण 13 मध्ये प्रकरण घेतलं आणि 21 मध्ये व्हर्डिक्ट आला. आणि या व्हर्डिक्टमध्ये तत्कालीन न्यायाधीश सत्र न्यायालयाच्या क्षमा जोशी यांनी त्याला निर्दोष घोषित केलं. आयओवर पण काहीतरी स्ट्रिक्चर्स पास केले. आणि दॅट ऑर्डर ही जी आहे ना, ती मी पण वाचली आहे आणि स्टडी पण केली आहे. आणि लोकमतने याच्यावर सीरीज पण चालवली होती, की ऑर्डर सर्वोच्च कशी आहे, त्रुटी किती आहे, अक्षर दाखवून दिलं होतं. आणि नंतर त्याच्यावर चॅलेंज अपेक्षित पण होतं. चॅलेंज केली आणि ह्या प्रकरणात आपले देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आहेत, त्यांनी याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स केले. आणि ते हे होतं व्हर्च्युअल होती आणि प्रभावी केले. म्हणजे अक्षरशः त्याचा क्षमा जोशीने जो न्यायाधीश क्षमा जोशींनी जो काही निवाडा दिला होता, त्या ऑर्डरची त्याने चिरफाड केली आणि अपेक्षेप्रमाणे युक्तिवाद प्रभावी झाले आणि त्यांना कन्व्हिक्ट व्हावं लागलं, कन्व्हिक्ट करण्यात आलं. आणि 376 IPC रिस्पष्ट जे आहे ना, तत्कालीन आहे ना, ते BNS आता लागलं. त्यानुसार त्याला 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. ह्यामध्ये ठळक गोष्टी मला असं सांगायचे म्हणजे एक गोष्ट, तुषार मेहताची प्रभावी युक्तिवाद हे कारणीभूत ठरलेलं आहे. सुनीता सावंत यांनी पण त्याच्यामध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्यांना अपेक्षा पण होती. आणखी एक आणि त्यांनी तुषार यांनी आपल्या ॲक्युजने आपल्या यांनी तेजपालने नंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ते जाणार आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये. त्यांना असा वेळ पण आहे, कारण 2 आठवड्यांनी त्याला शरण यायला सांगितले. त्यापूर्वी ते जाऊ शकतात आणि स्टे पण मिळवू शकतात, प्रयत्न करू शकतात. त्याने प्रतिक्रियेमध्ये काय सांगितलं, की मला टार्गेट केलं जात आहे आणि जो आदेश आहे तो पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. याच्यामध्ये एक विचित्र गोष्ट अशी आहे, की जेव्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडण्यात आलं, त्यावेळी त्यांनी असं काही म्हटलेलं नाही, की नाही पॉलिटिकल हे मोटिव्हेटेड आहे, असं नाही म्हटलं. आणि न्याय मिळाला, व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणे. आपल्या विरोधात जेव्हा आदेश केला, तेव्हा तो पॉलिटिकली मोटिव्हेटेड म्हणतो, सर्जिल इमामचं नाव घेतो, उमर खलीदचं नाव घेतो. तर या प्रकरणाच्या तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी म्हटलं, तपास योग्य पद्धतीनं झाला होता. सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवले होते. ट्रायल कोर्टाकडून काही पुराव्यांचं योग्य मूल्यमापन झालं नव्हतं. उच्च न्यायालयानं ते लक्षात घेत निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द केलाय. शिक्षा झाल्यानंतर तरुण तेजपाल यांनी हा निर्णय मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी म्हटलंय, या निकालामुळं आम्ही अत्यंत निराश आहोत. माझ्या निर्दोष मुक्ततेसाठी पुरेसे पुरावे आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत. याचबरोबर मला राजकीय हेतूनं लक्ष्य करण्यात आलंय. मी राजकीय बळी ठरलोय, असाही दावा त्यांनी केलाय. तर उच्च न्यायालयानं तरुण तेजपाल यांना तात्काळ शरण जाण्याचे आदेश दिले नाहीत, तर शरणागती पत्करण्यासाठी आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे पुढील 4 आठवड्यात ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. तरुण तेजपाल प्रकरण हे भारतातील सगळ्यात जास्त चर्चित राहिलेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांपैकी एक ठरलंय. 2013 मध्ये सुरू झालेलं हे प्रकरण 2021 मध्ये निर्दोष मुक्तता आणि आता उच्च न्यायालयाकडून दोषी ठरवत 10 वर्षाची शिक्षा, या संपूर्ण घटनाक्रमाकडे पुन्हा एकदा देशभरात मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या प्रकरणाचा पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयात असणार आहे.